नमस्कार, NDM महाराष्ट्र न्यूजमध्ये आपले स्वागत. मी संपादक धैर्यशील ढगे. पाहुयात बातमी. बीड जिल्ह्यातील परळी येथे झालेल्या तौहीद खान यांच्या हत्येप्रकरणी जिल्हाभरातून संताप व्यक्त केला जात आहे. या प्रकरणातील सर्व आरोपींना तात्काळ अटक करून फाशीची शिक्षा देण्यात यावी या मागणीसाठी आज माजलगाव येथील उपजिल्हाधिकारी कार्यालयावर विविध संघटनांच्या वतीने आंदोलन करण्यात आले. मुस्लिम संरक्षण समिती, शेतकरी कामगार पक्ष, मौलाना आझाद युवा मंच, APCR आणि जकीबाबा सोशल वेलफेअर फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत निवेदन सादर केले. यावेळी अनेक पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते आणि शेकडो नागरिक उपस्थित होते. तौहीद खान हत्या प्रकरणातील दोषीवर तातडीने कारवाई करून पीडित कुटुंबाला न्याय देण्यात यावा अशी मागणी आंदोलकांनी केली. पाहुयात NDM महाराष्ट्र न्यूजचा खास ग्राउंड रिपोर्ट. नमस्कार, NDM महाराष्ट्र न्यूजमध्ये आपले स्वागत. मी धैर्यशील ढगे. बीड जिल्ह्यातील परळी येथे तौहीद खान नावाच्या युवकाची या ठिकाणी निर्घृण हत्या करण्यात आली. पुरावा नष्ट करण्यासाठी त्याचे प्रेत जे आहे ते रेल्वे ट्रॅकवर टाकण्यात आलं आणि बीड जिल्ह्यामध्ये जागोजागी या हत्येचा निषेध बीड जिल्ह्यामध्ये होतो आहे. तौहीद खानचे नातेवाईक पोलीस स्टेशनला घेराव घालून आहेत. अद्याप आताची लेटेस्ट माहिती आली की 2 आरोपींना अटक करण्यात आलेलं आहे, परंतु त्याच्या आरोपीच्या पाठीमागे कोण मास्टरमाइंड असेल किंवा जी का हत्या झाली याचा निषेध करण्यासाठी आज माजलगाव एसटीएम कार्यालयासमोर या ठिकाणी मानवतावादी प्रेमी या ठिकाणी युवक आहेत. ॲडव्होकेट नारायण गोले पाटील आहेत, नुमान चाऊस आहेत, आमचे टाकणकर बंधू आहेत. काय सांगाल सर, या हत्याचा कसा निषेध करताय? परळीमधील हत्याचं सत्र काही थांबायला तयार नाही आणि एकीकडं सरकार या ठिकाणी महागाई वाढवतोय, शेतकऱ्याच्या शेतमालाचा भाव पाडतोय, खताचे भाव वाढवतोय. एकीकडं सगळं सामान्य माणसाचं जगणं मुश्किल करतंय आणि दुसऱ्या बाजूला या ठिकाणची कायदा सुव्यवस्था त्या ठिकाणी पूर्णतः ढासळलेली. रस्त्यावर वांगे चिरल्यासारखे माणसं चिरले जात आहेत. अगदी त्यांना त्या ठिकाणी प्रेताची सुद्धा म्हणजे अवमान करून त्याला असं रेल्वे खाली फेकून दिलं जात आहे. इतक्या अमानुष घटना घडत असताना या राज्याचे गृहमंत्री आणि राज्याचे मुख्यमंत्री, खरं तर मी म्हणजे इतका नपुसक गृहमंत्री महाराष्ट्राला आजपर्यंत कधी लाभला नाही. आणि आज हे गृहमंत्रीपद सांभाळायला, मुख्यमंत्रीपद सांभाळायला खऱ्या अर्थानं देवेंद्र फडणवीस सक्षम नाहीत. खऱ्या अर्थानं त्यांनी आज या सगळ्या गोष्टीचा गांभीर्याने विचार करून तत्काळ राजीनामा दिला पाहिजे. आणि आज जे काय महाराष्ट्रामध्ये सगळं अंधाधुंद चालू आहे, जे काही सगळं आज वातावरण बिघडलेलं आहे, रस्त्यावर माणसं कापली चालली, त्या ठिकाणी भोगबळी चाललेत, शेतकरी आत्महत्या करू लागलेला आहे. ह्या सगळ्या परिस्थितीला हे भाजप आणि भाजपचं सरकार कारणीभूत आहे. त्यामुळं आम्ही या ठिकाणी प्रथमतः सरकारचा निषेध करतो आणि या गृहमंत्र्यांनी जर त्यांना जर लाज वगैरे काही शिल्लक असेल तर तत्काळ राजीनामा द्यावा अशी मागणी आम्ही शेतकरी कामगार पक्षाच्या वतीनं करतो. आणि या घटनेचा निषेध करून याच्यातले कोण दोषी आहे त्या दोषीवर त्या ठिकाणी जलद न्यायालयात प्रकरण चालून तत्काळ यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे ही मागणी आम्ही या ठिकाणी करत आहोत. नुकतीच या ठिकाणी एक क्लिप व्हायरल होती, त्याची पुष्टी ND महाराष्ट्र न्यूज करत नाही, पण मारेकरी आरोपी सरळ त्या ठिकाणी बोलतात. त्या क्लिपमध्ये बोलताना आपण पाहतोय. तरीही बीड जिल्ह्याचं पोलीस खातं असेल आरोपीपर्यंत का पोहोचत नाही? मी तुम्हाला पहिल्यांदा सांगितलं की या राज्याचा गृहमंत्री असक्षम आहे. गृह खातं सांभाळण्याची कुठलीही ऐपत त्यांच्यामध्ये नाही. म्हणून अलीकडं बीड जिल्ह्यातच नव्हे तर महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये इतक्या म्हणजे निर्गुणपणे हत्येचं सत्र सुरू झालेलं आहे आणि याला गृहमंत्रालय कुठलंही त्या ठिकाणी लक्ष द्यायला तयार नाही. म्हणून या ठिकाणी मी गृहमंत्र्यांना राजीनामा द्यावा ही माझी मागणी आहे. आणि खऱ्या अर्थानं महाराष्ट्रामध्ये जे काय आज जातीवादाचं विष पेरलं जातं आहे, धर्मवादाचं विष पेरलं जातं आहे, माणसात माणूस न ठेवण्याचं कारस्थान रचलं जातं आहे, रस्त्यावर माणसं मारली जातात, ह्याला फक्त आणि फक्त राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री जबाबदार आहेत असं माझं म्हणणं आहे. पोलीस खातं या गृहमंत्र्यांच्या हातचं बाहुलं झालेलं आहे आणि या ठिकाणी सामान्य माणसाचं जीवन स्वस्त झालेलं आहे. म्हणून मला या ठिकाणी गृहमंत्रालयाचा निषेध करायचा आहे आणि मला प्रकर्षानं सांगायचं आहे की राज्याच्या गृहमंत्र्यानं, मुख्यमंत्र्यानं त्या पदावर आपण लायक नाहीत हे त्या ठिकाणी समजून घेऊन तत्काळ राजीनामा दिला पाहिजे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुर्दाबाद, मुर्दाबाद, मुर्दाबाद. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुर्दाबाद, मुर्दाबाद, मुर्दाबाद. आपण पाहतो महाराष्ट्र राज्यामध्ये या ठिकाणी दिवसेंदिवस हत्याचं सत्र चालूच आहे आणि हत्या रोखण्यासाठी या ठिकाणी राज्याचे गृहमंत्री असतील, मुख्यमंत्री असतील अपेक्षित ठरेल असं आपल्याला वाटतं का? आज या महाराष्ट्रामध्ये कित्येक वर्षापासून 12 वर्षे झालं दलित आणि मुस्लिम यांना तर राहावं का नाही राहावं अशी आमची प्रमुख भावना आहे सामाजिक कार्यकर्ता या नात्याने. कारण कुठं बी झालं तर
खून, त्याला खुनाला वाचा कधीच फुटली नाही. आणि या देशाचे नाही महाराष्ट्राचे गृहमंत्री कधी असं बोलत नाहीत की तुमची शांतता करू, एवढंच बोलणार आणि तो प्रकरण सोडणार. म्हणून या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा व लोकशाही अबाधी ठेवावं, एवढंच माझं म्हणणं आहे. आणि या घटनेचा मी जाहीर नोंद करताय आपण या ठिकाणी. हे पहा, आताच ॲडव्होकेट गोले साहेबांनी सांगितलं आणि सहकार्याने सांगितलेलं आहे. ह्या ज्या घटना आहेत मुस्लिम समाजाच्या युवकावर हल्ल्याचे महाराष्ट्रात आणि देशात ह्याचा प्रमाण जास्त वाढलेला आहे. आणि विशेषतः भाजप सत्तेत असलेल्या राज्यात हा प्रकार वाढलेला आहे. या मागं सत्ता आणि सत्तेत बसलेल्या लोकांचा त्यांना पाठिंबा आहे. कायदा आणि सुव्यवस्था त्याचा एकदम बट्ट्याबोळ ह्यांनी केलेला आहे. कसल्याही प्रकारचा मारेकरी गुन्हेगारावर कायद्याचा धाक राहिलेला नाही. म्हणून यासारख्या घटना घडतात आणि आरोपी सर्रासपणे क्लिप देतात, एकमेकाला फोनवर सांगतात आणि गर्व त्याच्यावर हे करतात की आम्ही ते मारलं म्हणून. कारण या मागे सत्तेचा त्यांच्या मागे त्यांना पाठिंबा आहे. आणि मुस्लिम समाजाच्या ह्या असल्या युवकावर, महिलावर, बसस्टँड असेल, रेल्वे स्टेशन असेल, सार्वजनिक कोणताही ठिकाण असेल, कुठेही त्यांच्यावर त्यांची चौकशी केली जाते, त्यांना मारहाण केली जाते, त्यांच्या हत्या केल्या जातात. यासाठी मुस्लिम संरक्षण समिती निर्माण करून आम्ही मागणी केलेली आहे की मुस्लिमासाठी ॲट्रॉसिटी ॲक्ट सारखे कायदे निर्माण करण्याची आज गरज आहे आणि ते करावे. त्यासाठी आम्ही आंदोलन करणार आहोत. आणि लवकरच आम्ही पावसाळी अधिवेशनाच्या वेळेस आझाद मैदान या ठिकाणी आम्ही धरणे देणार आहोत असे आमचं ठरलेलं आहे. नुकतंच या ठिकाणी अट्रॉसिटीचा ॲक्टचा उल्लेख करण्यात आला. आपण पाहूया थोडी अट्रॉसिटीच्या बाबतीत आपण थोडी माहिती घेऊया. आपण ज्या ठिकाणी अन्याय होतो, अत्याचार होतो आणि त्या ग्रामीण भागात जर अन्याय अत्याचार झाला तर त्या ठिकाणी जर अट्रॉसिटी ॲक्टनुसार गुन्हा दाखल करण्यासाठी एखादा व्यक्ती गेला तर पोलीस स्टेशन त्या ठिकाणी त्यांचा गुन्हा नोंद करून घेत नाही. आणि त्यामुळं गुन्हेगाराला इथं पाठबळ पोलीस स्टेशन देते का, असं तुम्हाला याच्याबद्दल? दोन मान्यवरांना सांगितलं की या ठिकाणचं जे सरकार आहे किंवा महाराष्ट्र सरकार असेल किंवा मुख्यमंत्री असतील, हे गुन्हेगारांना पाठीशी घालतात. गुन्हेगारांना पाठीशी घालण्याचं काम या राज्याचा मुख्यमंत्री आणि गृहमंत्री करतो, असं त्यांचं वकील साहेबाचं म्हणणं आहे. काय सांगाल सर, आपलं नाव आणि आपला परिचय आणि आपलं भावना काय आहेत? बिलकुल. आता गोले पाटील साहेब आणि ॲडव्होकेट नासेर खान साहेब, डोंगरे साहेब, टाकणकर साहेब ह्यांनी सांगितल्याप्रमाणे सर्वप्रथम तर हे बीड जिल्ह्यात परळी शहरामध्ये जी घटना घडली आहे, तोहीद पठाण यांची हत्या अत्यंत निर्घृणपणे करण्यात आलेली आहे. त्याचा आम्ही सर्वप्रथम निषेध करतो. आणि ही हत्या एवढी क्रूर होती की त्याच्या अंगावर, तोहीद पठाण यांच्या अंगावर एकसुद्धा जागा अशी शिल्लक नव्हती जिथं मार नव्हते. त्यांच्या गुप्त अंगावर सुद्धा मारण्यात आलं होतं आणि काहीही पुरावा भेटू नये ह्यासाठी रेल्वे ट्रॅकवर फेकून त्यांना ते पुरावा नष्ट करायचा होता. परंतु ते म्हणतात ना की नियती सर्वप्रथम हे सगळं खेळती आणि त्या हिशोबानं ते सगळं ओपन झालं आहे. आणि त्यामध्ये 3 किंवा 4 असे आरोपी आहेत. त्याच्यामधून 2 आरोपी अटक झाले म्हणून आम्हाला माहीत झालं आहे. आणि त्यांच्यावर कडक कारवाई करून त्यांना फाशीची शिक्षा देण्यात यावी ह्यासाठी आम्ही सर्वजण इथं जमा झालोत. आम्ही संघर्ष समिती, मुस्लिम संरक्षण संघर्ष समिती आणि जकीबाबा फाउंडेशन, त्याच्यानंतर शेतकरी कामगार पक्ष आणि APCR यांच्याकडून, मौलाना आझाद युवा मंच यांच्याकडून आम्ही अशी मागणी केलेली आहे की जे आरोपी आहेत त्यांना कडक शिक्षा करून त्यांना फाशी शिक्षा देण्यात यावी. या ठिकाणी तोहीद खान यांच्या हत्या प्रकरण झाल्याचा निषेध या ठिकाणी माजलगाव SDM कार्यालयासमोर या ठिकाणी सर्वच पक्षाच्या वतीने नोंदण्यात आला. त्या मारेकऱ्यांना तात्काळ अटक झाली, जे काही राहिलेच त्यांना विरुद्ध मारेकऱ्यांना अटक करून फास्ट ट्रॅक कोर्टात ही केस चालवून लवकरात लवकर न्याय मिळावा अशीच मागणी या ठिकाणी सर्वांच्या वतीने होत आहे. NDM महाराष्ट्र न्यूज, माजलगाव. थँक्यू.